बातमी नाशिकमधल्या भीषण अपघाताची। नाशिक शहरात मुंबई-आग्रा महामार्गावर रविवारी रात्री एक भीषण अपघात घडला। टेम्पो आणि लोखंडी सळयांची वाहतूक करणारा ट्रक यांच्यात घडलेल्या या अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला। या अपघाताचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूया। नाशिकमधला मुंबई-आग्रा महामार्ग, वेळ रविवारी रात्री 8 वाजताची। महामार्गावर धुळ्यातून मुंबईच्या दिशेनं एक ट्रक जात होता। या ट्रकवर हजारो टन वजनाच्या लोखंडी सळया होत्या। तितक्यात मागून येणारा एक टेम्पो ट्रकच्या मागच्या बाजूला धडकला आणि भीषण अपघात घडला। टेम्पोतील 5 जण जागीच ठार झाले। रात्री 8 वाजेच्या दरम्यान नाशिकच्या द्वारका चौकाच्या उड्डाणपुलावर एक भीषण अपघात घडला। आयसर गाडी आणि मालवाहतूक टेम्पो या 2 वाहनांमध्ये अपघात घडलेला आहे। नाशिकच्या सिडको येथील काही रहिवासी सकाळी जे ते नाशिकच्या निफाड तालुक्यात असलेल्या नैतळे गावात एका धार्मिक विधीसाठी गेले होते आणि तो धार्मिक विधी आटपून येताना हा अपघात घडलेला आहे। या टेम्पोतील मंडळी निफाडवरून देवदर्शन करून परतत होती, पण त्यांचा टेम्पो या ट्रकला धडकला। या ट्रकमधल्या सळया काही फूट बाहेर होत्या। अपघात होताच या सळया टेम्पोतील प्रवाशांच्या थेट शरीरात घुसल्या। अपघातानंतर बचाव कार्य सुरू झालं, पण 5 जणांनी जागीच जीव गमावला, तर 13 जण अजूनही मृत्यूशी झुंज देत आहेत। काल रात्री 8-8:15च्या दरम्यान जो अपघात घडला त्याच्या संदर्भात आमच्याकडे 11 टोटल पेशंट्स आले होते। त्याच्यामध्ये 5 ब्रॉड डेड होते आणि त्याच्यामधले आमचे जे उरलेले 6 होते त्याच्यामधले आम्ही सगळ्यांना स्टेबल केलं। रात्रीतनं आमच्याकडचे जे 4 होते ते प्रायव्हेटला डिस्चार्ज ऑन रिक्वेस्ट गेले। आता सद्यस्थितीत आमच्याकडे 2 पेशंट ॲडमिट आहेत। दोघं क्रिटिकल आहेत, हेड इंजुरी आहे आणि एकाला फ्रॅक्चर फिमर आहे। दोघं ICUमध्ये ॲडमिट असून आम्ही प्रयत्न करत आहोत। हेड इंजुरी कॉम्पोनंट सबसाईड झाल्यावर रिकव्हरीसाठी वी आर एक्सपेक्टिंग बेटर रिझल्ट्स। अपघातग्रस्त टेम्पोतील अनेकांचं काही वेळापूर्वीच आपल्या घरच्यांशी बोलणं झालं होतं। एकानं तर आपल्या आईला 10 मिनिटात घरी पोहोचतो असं म्हटलं, पण अपघातानंतर सगळंच बदललं। धारणगावला गेले, तिकडनं कार्यक्रम झाल्यानंतर घरी येत असताना द्वारक्यावरती सळईची गाडी उभी होती, तर त्या गाडीवर जाऊन यांची गाडी आदळली आणि मागच्या गाडीने येऊन परत त्या गाडीला ठोकलं गेलं। तर त्याच्यामधनं 5 जण गंभीर जागेवर गेले। सगळे 16-17 वर्षाचेच पोरं आहेत आणि सगळ्यांचे आईवडील खूप गरीब आहे। माझी स्वतः जाऊ पण लोकांचं धुणं भांडे करते ती, आणि काय झालं काय नाही आम्हाला काहीच नाही एवढं समजलं, फक्त ॲक्सिडेंट झालं एवढंच आम्हाला कळालं। कसं झालं काय झालं आम्हाला काहीच माहिती नाही। या अपघातातून बचावलेला विक्रांत ठाकूर हा मात्र नशीबवान ठरला। अवघ्या 10 मिनिट आधी तो मित्रांसोबत जाण्यासाठी गाडीतून उतरला। आम्ही सकाळी 10 वाजता गेलो धारणगावला फंक्शनसाठी, तर आम्ही तिकडनं परत येत होतो, तर मला ना माझा मित्र भेटला सैद पिंपरीमध्ये। त्याला मी हात दिला गाडीमधून, तो थांबला। ही गाडी मी थांबली, तर मी उतरलो गाडीमधून, तर ही गाडी आमच्या पुढे गेली। आम्ही पाठमागून येत होतो, तर त्याला तो चढला, द्वारकेत बीचवरती चढला। तो समोर ट्रक उभा होता विदाऊट लाईटचा, आणि तो अजून ठोकला त्याला पाठीमागून। अपघातानंतर महामार्गावर तब्बल 5 किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या। या अपघाताची माहिती मिळताच मंत्री गिरीश महाजन नाशिकमध्ये दाखल झाले। त्यांनी मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत जाहीर केली आणि RTO अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली। RTO अधिकाऱ्यांशी चर्चा करणार आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांना मी विनंती करणार आहे की एक मुंबईलाच सर्व राज्याचे जे अधिकारी आहेत, संबंधित मंत्री आहेत, त्यांची एक बैठक घेऊन हे नियम आहेत पण ते पाळले गेले पाहिजेत, त्या संदर्भामध्ये आपल्याला सक्तीच करावी लागेल, अन्यथा विनाकारण निरपराध लोक त्या ठिकाणी मरत आहेत, त्याचे जीव जात आहेत। या अपघातानंतर अनेक प्रश्न उपस्थित झालेत। माल वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकावर कारवाई होणार का? ट्रकच्या बाहेर असलेल्या लोखंडी सळयांवर वाहतूक पोलिसांचं लक्ष कसं गेलं नाही? माल वाहतुकीवेळी वाहन चालकांकडून काटेकोरपणे नियमांचं पालन केलं जातं का? काही रिफ्लेक्टर रेडियम वगैरे त्या व्हेकलवरती नव्हते, तर एक विशेष मोहीम राबवून रिफ्लेक्टर रेडियम बसवण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे। शिवाय धोकादायक पद्धतीने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांवर मोठ्या प्रमाणात कारवाईसुद्धा या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यामुळे अपघातानंतर आता दोषींवर काय कारवाई होते ते पाहावं लागेल। शुभम बोडके, ABP माझा, नाशिक।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.